नमस्कार मंडळी, आपल्या सखी सारिका या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सकाळी उठल्या काय केले पाहिजे जेणेकरून आपले जीवन सकारात्मक होईल। शास्त्रात सुख आणि दुःखाला सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टीने जोडले गेले आहे। जेव्हा आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते तेव्हा आपल्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते। तसेच जेव्हा आपल्याला नकारात्मक ऊर्जा मिळते जीवनात दुःख, संकटे आणि निराशा येते। यामुळेच मित्रांनो, सकारात्मक ऊर्जा कशी मिळवायची त्यासाठी सकाळी उठल्याबरोबर काय करावे आणि काय करू नये हे पाहूया। मित्रांनो, आपण सकाळी उठल्या काय करतो त्याचे परिणाम आपल्या दिवसभराच्या कामात जाणवत असते। मित्रांनो, तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीने तुम्हाला सांगितलं असेल की सकाळी उठल्याबरोबर हात जोडून नमस्कार करावा आणि नंतर हात उघडून आपल्या तळहाताकडे लक्षपूर्वक बघावे। ते असे का सांगत असतील हे प्रश्न तुमच्याही मनात आलेच असेल। तर मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीमध्ये ऊर्जा भरलेली असते आणि सकाळच्या वेळेस आपले शरीर स्थिर असते। अशा वेळेस दुसऱ्या व्यक्तीच्या प्रभावात खूप लवकर येते। अशा वेळेस आपल्या आसपासच्या नकारात्मक व्यक्तींची ऊर्जा आपल्यात येऊ शकते। म्हणून झोपेतून उठल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून इष्ट देवतांना नमस्कार करावा आणि आपल्या तळहातामध्ये धनाची देवी लक्ष्मी, विद्येची देवी सरस्वती आणि सुख समृद्धी प्रदान करणारे भगवान विष्णू या तिघांचा एकत्रित वास आपल्या तळहातांमध्ये असतो। म्हणून मित्रांनो, सकाळी सकाळी आपल्या तळहाताचे दर्शन घेतल्याने आपले दिवस चांगले जाईल। सकाळी उठल्यावर आपण कोणत्या वस्तूला स्पर्श करतो त्याचाही आपल्या पूर्ण दिवसावर फरक पडतो। नक्कीच तुम्ही सकाळी उठल्याबरोबर मोबाईलला स्पर्श करत असाल, हे पूर्णपणे चुकीचं आहे। तर आपल्या भारतीय संस्कृतीत जमिनीला देवी मानलं गेलं आहे, म्हणून जमिनीला स्पर्श करून वंदन करूनच आपला पाय जमिनीवर ठेवावे। सकाळी उठल्यानंतर लगेच आपला चेहरा आरशात पाहू नये, याने रात्रभर आपल्यात जमलेल्या नकारात्मक गोष्टी आपल्याला दिसतात। म्हणून अंघोळ केल्यानंतर तुळशी किंवा सूर्याला जल अर्पण करूनच आपण आपले चेहरा आरशात पाहावा। चला तर मंडळी, हे होते काही मॉर्निंग टिप्स ज्याने तुमच्या दैनंदिन जीवनाची सुरुवात सकारात्मक होईल। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।